धनविधेयक किंवा मनी बिल म्हणजे नेमकं काय आणि या संदर्भातील सर्व डाऊट्स आपण या व्हिडिओतून क्लिअर करणार आहोत. त्याआधी चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरू करूया. बघा, राज्यघटनेतील कलम 110 म्हणजे आर्टिकल 110 हे धनविधेयकाशी संबंधित आहे. आता धनविधेयक जे आहे ना, ते वित्तीय विधेयकाचाच एक उपप्रकार आहे. ठीक आहे. आता असे कोणते विषय एखाद्या विधेयकामध्ये असल्यावरती आपण त्याला मनी बिल आहे किंवा हे धनविधेयक आहे असं म्हणू शकतो. तर हे खालचे 4 विषय आहेत. पहिला आहे कर, टॅक्स. बघा, एखाद्या बिलमध्ये किंवा एखाद्या विधेयकात कराविषयी की नवीन कर लावायचा आहे, जुना कर जो आहे तो रद्द करायचा आहे, अशा ज्या काही बाबी असतील ना, तर त्याला आपण काय बोलू शकतो? मनी बिल. सेकंड आहे कर्ज. केंद्र सरकारने कर्ज घेण्याबाबतचे नियम बदलायचे असा विषय जर असेल कुठल्या बिलामध्ये तर आपण त्याला मनी बिल बोलू शकतो. तिसरा आहे संचित निधी, की या तिजोरीतून पैसे काढणे किंवा जमा करणं. आणि चौथा आहे खर्च, म्हणजेच एखाद्या खर्चाला भारित खर्च म्हणून घोषित करणं. ठीक आहे. तर या 4 टॉपिक्सपैकी एकही विषय जो आहे तो एखाद्या बिलामध्ये किंवा विधेयकामध्ये असेल तर तेव्हा त्याला आपण काय बोलणार आहोत? मनी बिल असं म्हणणार आहोत. आता हे मनी बिल म्हणजेच धनविधेयक कोण मांडू शकतं? तर बघा, फक्त मंत्री मांडू शकतात. कुठे? तर हे केवळ लोकसभेतच मांडलं जाऊ शकतं. परंतु त्याआधी आहे ना, राष्ट्रपतीची पूर्वपरवानगी घेणं अनिवार्य आहे, कंपल्सरी आहे. ठीक आहे. नंतर सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट तो म्हणजे हे विधेयक जेव्हा आपण राज्यसभेमध्ये देतो तेव्हा राज्यसभा हे विधेयक फक्त 14 दिवस रोखून धरू शकते आणि त्याच्यामध्ये फक्त दुरुस्ती सुचवू शकते, काय रिकमेंड करू शकते. पण त्या गोष्टी ऐकणं की नाही ऐकणं हे लोकसभेवर काय आहे? बंधनकारक नाही आहे. आता सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट तो म्हणजे धनविधेयक आहे की नाही याचा अंतिम निर्णय कोण घेतं? तर लोकसभेचे सभापती घेतात आणि कोणत्याही न्यायालयामध्ये किंवा राष्ट्रपती त्याला आव्हान देऊ शकत नाही. ठीक आहे. आता बघा, राज्यघटनेतील कलम 108 मध्ये काय आहे की 2 सभागृहांमध्ये जेव्हा विवाद होतात ना, ते विवाद वर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रपती संयुक्त बैठक बोलवतं. परंतु विधेयकासंबंधित एखादा विवाद झाला की बाबा रे आमचं मत नाही पटत आहे, मग यासाठी राष्ट्रपती संयुक्त बैठक इथे बोलवू शकत नाही. ठीक आहे. तर त्याच्यानंतर धनविधेयक राष्ट्रपतीकडे जेव्हा जातं तेव्हा त्यांच्याकडे 2 पर्याय असतात. पहिला पर्याय की विधेयकाला मंजुरी द्या किंवा सेकंड आहे की रोखून ठेवा. पण रिटर्न पाठवू शकत नाही, म्हणजे पुनर्विचारासाठी ते मंत्रिमंडळाकडे पुन्हा पाठवू शकत नाही आहे. ठीक आहे. ह्याचं कारण काय? कारण जेव्हा आपण मांडणार होतो ना विधेयक तेव्हाच आपण राष्ट्रपतीची पूर्व परमिशन घेतलेली होती. आय होप तुम्हाला हा विषय क्लिअर झाला असेल. अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.